नमस्कार. दरवेळी मी मोठ्यांसाठी टॉप 5 पुस्तकं सांगते, पण यावेळी आपण पाहणार आहोत लहान मुलांनी वाचलीच पाहिजेत अशी पुस्तकं. तर पहिलं पुस्तक आहे किमयागार कारभार. किशोरवयीन मुलांसाठी वीणा गवाणकर यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये एका अमेरिकन शास्त्रज्ञाची कहाणी सांगितलेली आहे. त्याचं जीवनचरित्र सांगितलेलं आहे. हे जर मुलांना जाणून घ्यायचं असेल तर मुलांनो, तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. राजहंस प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. यानंतरचं दुसरं पुस्तक आहे डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी लिहिलेलं शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी. या पुस्तकामध्ये आजी आणि तिची 2 नातवंड यांच्या कथा आहेत. तर ही 2 नातवंड आजीला प्रश्न विचारून भंडावून सोडत असतात, पण आजी सुद्धा काही कमी नाहीये. ती शास्त्रज्ञ असल्यामुळं ती मुलांना लगेच उत्तर देत नाही. तर असे नातवंड आणि आजीच्या गोष्टी तुम्हाला जर ऐकायच्या असतील किंवा वाचायच्या असतील तर या शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. आणि हे पुस्तक लोकवाङ्मय प्रकाशन गृहनी प्रकाशित केलेलं आहे. पुढचं पुस्तक आहे कविता महाजन यांनी लिहिलेलं वाचा, जाणा आणि करा. सगळ्या अवयवांची माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. मुलांचं भाषा कौशल्य विकसित व्हावं यासाठी त्यांनी ह्याच्यामध्ये थोडा अभ्यासही दिलेला आहे. त्यामुळं मुलांना हे पुस्तक नक्की आवडेल. रोहन प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. पुढचं पुस्तक आहे आपल्या सर्वांचेच लाडके शिवाजी महाराज यांचं. हे शिवचरित्र बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये दीनानाथ दलाल यांची चित्र आहेत. तर अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेत मुलांना समजेल अशा भाषेत हे शिवचरित्र बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं आहे. पुरंदरे प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. यानंतरचं पुस्तक आहे सुधा मूर्ती यांनी लिहिलेलं आणि लीना सोहनी यांनी अनुवादित केलेलं थैलीभर गोष्टी. तर सुधा मूर्ती यांना त्यांच्या बालपणी त्यांच्या आजी आजोबांनी सांगितलेल्या काही कथा किंवा सुधा मूर्ती जेव्हा देशभर फिरत होत्या तर त्यावेळी त्यांनी ऐकलेल्या कथा आणि त्यांच्या कल्पनाशक्तीतून काही आलेल्या कथा, अशा सर्व कथा या थैलीभर गोष्टीमध्ये आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी वाचावं असं हे पुस्तक आहे. अशी खूप पुस्तकं आहेत की ती सर्व मुलांनी वाचली पाहिजेत. आणि ही सर्व पुस्तकं तुम्हाला तुमच्या आवडत्या ठिकाणी म्हणजे अक्षरधारा बुक गॅलरीमध्ये सवलतीमध्ये उपलब्ध आहेत. 31 मे पर्यंत अक्षरधाराचा हा बालकुमार शब्दोत्सव सुरू आहे. तर तुम्ही सर्वांनी त्याचा नक्की लाभ घ्या. आणि त्याचप्रमाणे जी आपली वेबसाईट आहे www.akshardhara.com या संकेतस्थळावरही तुम्हाला ही सवलतीच्या दरात मिळतील. धन्यवाद.